मौजे रुईदुधी तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथील सौ आशा आनंद जाधव यांच्या कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। मी अभियानात आल्यापासून कशी होती ती तुम्हाला सांग तसं देणार नाही अशी होती की मी सुरुवातीला गावात म्हणजे फक्त मकर संक्रांतीला आणि परंड्याला म्हणलं फक्त आजारी असल्यावरच जायचे, फक्त मोजकं काम असलं तरी जावं लागायचं। पण ह्या अभियानात आल्यापासून मला असं एकदम फ्री वाटायला लागलं। अभियानात आल्यापासून सुरुवातीला म्हणजे 25 पासून आम्ही बचत चालू केली, आठवडा 25। पण 25 आधी सुरुवातीला बघताना 25 मध्ये एकदम झिरो वाटायचं, पण आता त्या 25 ची किंमत सगळ्याला कळायला लागली। 25 नी चालू केलं, पण आता ती 25 आम्हाला 6 लाखापर्यंत 25 गेले। ही फक्त आता जे अभियानात आहे त्यांनाच कळायला लागलं। मग आरएफ मधनं आम्ही सुरुवातीला आरएफ मिळाल्यावरच कोंबड्यांचं चालू केलं, कारण कमी पैसा होता आणि कोंबड्यांना मी व्यवसायासाठीच कमीच पैसा लागतो म्हणून। मग असं एक करत 2-3 नमुन्याच्या कोंबड्या केल्या आम्ही, ह्याच्या टर्की, कडकनाथ, पोल्ट्री गावरान आणि गावरान अशा 4 प्रकारच्या कोंबड्या केल्या आम्ही। आणि कोंबड्यापासून सुरुवात झाली। मग त्यांचा वरचीवर हप्ता बी भरू शकतो। मग आरएफ झाल्यावर आम्हाला बँकेकडून कर्ज 1 लाख रुपये सुरुवातीला गटांना मिळालं। सगळ्या महिलांना 20-20 हजार रुपये कर्ज मिळाले। 20,000 रुपये कर्ज एका महिलांना मिळाले। त्यांनी आम्ही परत नवीन व्यवसाय चालू केले। कुक्कुटपालन हा व्यवसाय कोरोनाच्या अगोदर आम्ही चालू केला, पण नेमकं विक्री यायच्या वेळेस कोरोना आला, त्याच्यामुळे त्याचा काय आम्हाला फायदा झाला नाही। आम्ही त्यात 40-50 हजाराला लॉस गेलो। आधीच कोरोना, त्यात पतीचा झालेला अपघात, ह्या दोन्ही दुःखावर त्यांनी यशस्वीरित्या मात करून आपल्या व्यवसायात नवीन भरारी घेतली। परत कोरोना झाल्यामुळे आमचे मिस्टर औषध आणायला गेले आणि 4 व्हीलर गाडीने त्यांना संध्याकाळी 6च्या दरम्यान उडवलं। असं वाटायचं तेव्हा की आता त्या दवाखान्यातनं मी येऊच नाही माघारी, एक तर जास्त तरी कोरोना हो जावा तरी, नाहीतर मग ती राहिलं मी होते दुसऱ्या मजल्यावरती असल्यामुळे तिथनं तरी उडी खाऊ असं वाटायचं की घराकडे जाऊच नाही। आता मिस्टरचं एक हात 2 जागेवर मोडला, पाय 3 जागेवर, आणि आपल्याला कोरोना झालाय। आता हे सगळं सुरुवातीपासून सगळं उभा करण्यास अशक्यच होतं। एकदम आर्थिक ही झालं आमच्यावर, कोडमडलं सगळं घर, पैसा पाणी सगळं तंगाई झाली। अशाच परिस्थितीत त्यांनी आपला व्यवसाय पुन्हा उभा केला आणि आज लाखो रुपयांचं उत्पन्न घेतात। कुक्कुटपालन चालू केलं परत शेळ्यांचं चालू केलं। मग परत लक्षात आलं दुधाचा भाव मार्केट चांगले, मग आपण दूध व्यवसाय जर चालू केला तर अजून दररोजचा आपल्याला खेळतं भांडवल राहील। सगळे म्हणायचे आता झालं कोंबड्याचं झालं, शेळ्यांचं झालं, आता दूध व्यवसाय झाला, तर एवढंच राहिले असं सगळी नावं ठेवायची। पण वाटलं दुसरी नावं ठेवणार आहेत म्हणून काय आणून देणार नाहीत आपल्याला, काय हरकत नाही, आपल्याला हे तर करावंच लागेल। मी स्वतः धारा काढायची आणि त्याच्यातून आमची आर्थिक सगळी परिस्थिती हळूहळू सुधारली। असे 5-7 व्यवसाय करू शकतो, म्हणजे न थांबणारा व्यवसाय आहे। जास्त ताण आहे ह्याच्यात, आराम नाही, पण पैसा पण आहे।